सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचे अध्यक्ष होणार या मंत्री चंद्रकांत पाटलांच्या विधानावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जयंत पाटलांनी थेट हात जोडले। चंद्रकांत दादा माझे सगळ्यात मोठे हितचिंतक आहेत। दादांनी घोषणाच केली आहे, त्यावर मी बोलून काय उपयोग आहे? दादांच्या विरोधात मी काही बोलत नाही। दादांनी एखादं विधान केलं तर त्यावर बोलणं मला योग्य वाटत नाही, असा मिश्किल टोला देखील जयंत पाटलांनी लगावलाय। सांगलीत ते माध्यमांशी बोलत होते। यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, दादांनी जिल्हा परिषदेबाबत घोषणाच केल्यामुळे मी बोलून काय उपयोग आहे? मी कोणाशी अजून चर्चा केली नाही। निवडणूक अजून लांब आहे, त्यामुळे आम्ही इतक्या लवकर हालचाली करणार नाही। माझ्याशी अजून कोणी चर्चा केली नाही। 61 जणांची जिल्हा परिषद आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उभाटा यांची मिळून संख्या 30 होते, त्यामुळे बघू काय होते। मला सध्या काहीच वाटत नाही। आता चंद्रकांत दादा म्हटल्यावर त्यांच्या विरोधात मी काहीच बोलत नाही। त्यांनी कोणतेही विधान केलं त्यावर उत्तर देणं ते योग्य वाटत नाही। चंद्रकांत दादा हे मला माननीयच आहेत, त्यांच्याबद्दल मी काहीच बोलत नाही। ते माझे हितचिंतक असल्याचा टोला लगावलाय। दरम्यान सदाभाऊ खोत यांच्या टीकेला उत्तर देताना जयंत पाटील यांनी 137 मतांनी निवडून आलेली लोक किती जोराने बोलतात बघू आपण, असा टोलाही त्यांनी लगावला। जिल्हा परिषदचा अध्यक्ष महायुतीचाच होणार आहे। अपेक्षेपेक्षा जास्त संख्याबळ आता आपल्याला मिळालेलं आहे, काय वाटतं? असं आहे की दादांनी आता घोषणाच केलेली आहे, म्हटल्यावर मी बोलून काय उपयोग आहे? आपलं संख्याबळ एवढं आहे, मग काँग्रेस आणि आपण आणि समविचारी पक्षाबरोबर बघू ना। आता मी आत्ताच आलो आहे सांगलीत मुंबईहून। की भाजप सोडून तुमचा राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद अध्यक्ष मी कुणाशी अजून चर्चा नाही केलेली, अजून निवडणुकी लांब आहे, त्यामुळं आम्ही काही इतक्या लवकर काय हालचाली करणार नाही। त्यामुळे बघू आता काय होतं। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संजय काकांनी सांगितलं की आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करू। माझ्याशी कोणी चर्चा अजून केलेली नाही। आमचे देवराज पाटील जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्याशी पण अजून माझी भेट नाही। आता चर्चा करतो मी सगळ्यांशी। सत्तेसाठी तुम्ही पुढाकार घेणार का? काहीच वाटत नाही, कारण 30 असून चंद्रकांत पाटील म्हणतात की आता दादा म्हटल्यावर दादांच्या विरोधात मी कधीच काही बोलत नाही। त्यामुळं दादांनी एखादा विधान केलं तर दादांना उत्तर देणं मला योग्य वाटत नाही। दादांचे महत्त्वाचं म्हणजे गेले 2 दिवस झाले की रोहित पवार सांगत आहेत की दादांच्या बाबतीत जे काय गैरसमज करता आणि महाराष्ट्राचे शकुनी मामा सुद्धा आहात, अशा पद्धतीने त्यांच्या मुलानं सुद्धा चुकीचे आरोप केलेले आहेत। 137 मतांनी निवडून आलेली लोक किती जोरात बोलतात बघू आपण। जिल्हा परिषदला करेक्ट कार्यक्रम होणार का? मी आज काही त्याच्यावर बोलत नाही, बघतो ना कारण कोण निवडून आले। अजून निवडून आलेल्या सगळ्यांना भेटतो, त्यांचं काय मत आहे ती चर्चा करतो, मग त्यावर भाष्य करू। चंद्रकांत दादांची भविष्यवाणी खरी ठरेल का? नाही, दादा हे मला माननीयच आहेत, त्यामुळे दादांच्या बद्दल मी काहीच बोलत नाही। आणि ते सगळ्यात मोठं ते माझे हितचिंतक आहेत। दादा किती